बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी अर्थात दुसऱ्या नोटबंदीची 2000 रुपयांच्या नोटांच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतलाय। 2000ची नोट आता चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतलाय। क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने केलंय। 30 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत, पण या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील। 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळतील। एकाच वेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत या नोटा बदलून मिळणार आहेत। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात ही दुसरी नोटबंदी नेमकी कशी असणार आहे। 2000 रुपयांची जी नोट पहिल्या नोटबंदीच्या नंतर आलेली होती, 2000च्या नोटा आता रिझर्व्ह बँकेने परत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मोठा निर्णय म्हणावा लागेल। 2000च्या नोटांची छपाई ही बंद करण्यात आली आहे। तेवीस मे ते 30 सप्टेंबर पर्यंत नोट बँकांमध्ये जमा करण्याची मुदत असेल। एका वेळेस 20,000 पर्यंतच्या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता। नागरिकांनी अजिबात घाबरून जायचं कारण नाहीये। बँकेमध्ये गर्दी करू नका असं आवाहन सरकारने केलंय। तर अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण 2000 रुपयांच्या नोटांचा काळ्या बाजारासाठी किंवा काळा पैसा जमा करण्यासाठी वापर केला जात असल्याच्या अनेक बाबी समोर आलेल्या होत्या। त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नकली नोटा छापण्याचे सुद्धा अनेक प्रकार समोर आलेले होते। दरम्यान 2000ची नोट ही पहिल्या नोटबंदीच्या नंतर बाजारात आलेली होती, पण गेल्या काही दिवसांमध्ये एटीएम मध्ये 2000 रुपयांची नोट मिळत नव्हती। तेव्हापासूनच 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार का याबद्दलची शंका व्यक्त केली जात होती। अखेर आरबीआयने आज या संदर्भातला निर्णय जारी केलाय। तर या नोटा तुमच्या घरी असतील तर तुम्हाला बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे। 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या 2000च्या नोटा बदलून घेऊ शकणार आहात। त्यासाठी बँकांमध्ये गर्दी करायची गरज नाहीये किंवा कुठल्याही पॅनिक व्हायची सुद्धा गरज नाहीये, घाबरून जायची गरज नाहीये असं आवाहन सुद्धा सरकारकडून करण्यात आलेलं आहे, आरबीआय कडून करण्यात आलेलं आहे। सध्या 2000ची नोट चलनात राहणार आहे, त्यामुळे घाबरायची गरज नाहीये की ती चलनातून बाद वगैरे होतीये, नाहीये। तर आरबीआयने ही नोट परत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे बँकेमध्ये जाऊन 2000 रुपयांची नोट परत करून आपल्याला 100 आणि 500 रुपयांच्या नोटा मिळणार आहे। तर काळा पैसा आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतल्याचं कळतंय। पण आपण या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। दुसरी नोटबंदी, तुमची पहिली प्रतिक्रिया? मुद्दा असा आहे की 2016 मध्ये 1000 रुपयाची नोट बंद झाली। हा, आणि त्याच वेळेस 2000ची नोट ही चलनामध्ये आणल्या गेली। हा, आता 2016 पासून आज आपण पाहिलं 7 वर्ष झाली। हा, त्या 7 वर्षामध्ये असं काय घडलं की पुन्हा 2000ची बंद करायची वेळ आली? म्हणजे हा जो काही चाललेला उपद्व्याप आगामी निवडणुकांमध्ये याचं काही परिणाम दृश्य अदृश्य असतील, काहीतरी हिशोब काढले असतील, त्या दृष्टिकोनातून हा सगळा उपक्रम चालू आहे असा एक अंदाज आहे। बर, त्यामुळे हे नेमकं कशा करता चाललंय? जेमतेम 7च वर्ष झाली ना हे नोट काढून। होय होय। मग आता हे देशात वारंवार अशा पद्धतीने नोटबंदी होणार असेल तर लोकांना बदला आणि हे करून आणा, पुन्हा एक्सचेंज करून आणा, हे जो त्रास मागे झाला तो पुन्हा एकदा आता होईल, एवढा विषय, बाकी काय। बरं, तुम्हाला वाटतं की जो वेळ आता सप्टेंबर पर्यंत दिला गेलेला आहे तो वेळ पुरेसा नाहीये? सांगणं कठीण आहे, कारण किती चलनामध्ये आहेत, काय आहेत, छापल्या किती होते हा एक विषय आहे। आणि निवडणुकीसाठी लक्ष देऊन काहीतरी हा त्याच्यामधला नियोजनाचा भाग असावा असा एक तर्क आहे। बरं,
पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय एटीएम मधून बँकेतून आपल्याला 2000 रुपयांची नोट मिळत नव्हती, 2000ची हो, नोट छापली पण जात नाही, अशा बातम्या पण आलेल्या होत्या. तेव्हाच हो. याच्याबद्दलची शंका व्यक्त केली जाते. तुम्हाला वाटत होतं अशा प्रकारचा काही निर्णय होऊ शकतो? ते मला काही यातली अंदाज नाही, की मला बाकीत करता येणार नाही, की नेमकं ह्याच्यामध्ये काय सूत्र आहे ते. हा हा परंतु जो निर्णयाच्या मागची कारणं काय आहेत, हा हे सरकारने स्पष्ट करावी, हा ठीक विषय आहे बेसिकली. अगदी महत्त्वाची प्रतिक्रिया तुम्ही दिलीत सर. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आता आपल्यासोबत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं. आज दुसरी ही नोटबंदी, निवडणुकांना काही काळ बाकी असताना घेतलेली, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2000च्या मुळात नोटा हा मागच्या नोटबंदीच्या वेळी इंट्रोड्यूस केल्या, तेच मुळात चूक होतं. बर नोटबंदी कशासाठी केली तर लोकांना काळा पैसा ठेवता येऊ नये, साठवता येऊ नये म्हणून. हा आणि आपण 500च्या नोटा रद्द केल्या हा आणि 2000च्या नोटा केल्या, म्हणजे श्रीमंत वर्गाला आपले पैसे छोट्या कमी जागेत साठवता यावेत हा हा यासाठी 2000च्या नोटा आणल्या होत्या का काय, असं वाटावं अशी त्यावेळची परिस्थिती होती. होय. त्यामुळे ह्यात श्रीमंतांची कमी जागेत तुम्ही जास्त पैसे ठेवता शकाल हा हा अशी व्यवस्था अस्तित्वात आली. बर आज उशिरा का होईना सरकारच्या लक्षात आलंय ते नोटबंदी करतायत किंवा आता इथून पुढे नव्या नोटा छापणार नाहीत. पण मूळ प्रश्न असा आहे की 2000 रुपयाच्या नोटा बाजारात कुठेच दिसत नाहीत, हा हा कुणाकडे सापडतही नाहीत. अगदी खरंय. बाजारात हा चलनात नोटाच नाहीयेत ह्या. मग मूळ प्रश्न हा, नोटा कोण आता भरणार? हा ज्यांनी नोटा 2000 रुपये साठवले, हा याच्यात सरकारने खरं पहिल्यांदा जाहीर केलं पाहिजे की 2000 रुपयाच्या आम्ही एवढ्या नोटा छापलेल्या होत्या, हा त्यातल्या एवढ्या नोटा आमच्या बँकेत ताब्यात आहेत, बर एवढ्या नोटा चलनात आहेत, अगदी आणि मुद्द्याचं त्या बोललात. येण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. हा हा त्याचा हिशेब द्या ना. बरोबर तो बरोबर. किती मार्केटमध्ये नोटा आहेत, आणि माझ्या माहितीनं हा माहिती नाही तुम्हाला, आम्हाला कधी 2000च्या नोटा अलीकडे पाहायलाच मिळत नाहीत. अगदी खरं आहे, म्हणजे कारण एटीएम मध्ये already सुद्धा तुम्ही आपल्याला त्या- ते मिळत नाहीयेत. मग आता याच्यात नोटा बंद केल्या हा हे सांगायचा तुम्हाला अधिकारही नाहीये, कारण ऑलरेडी त्या चलनात नाहीतच नोटा. बर त्यामुळे काहीतरी फॅसिनेटिंग न्यूज तयार करायची हा आणि लोकांना प्रभावित करायचं, हाही प्रयत्न कदाचित त्याच्यात असू शकतो. पण पाटील सर आता ज्या पद्धतीनं अशोकराव म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर हे केलंय, याचा अर्थ आम्हाला वेगळा संशय येतोय. तुम्हाला तसं वाटतंय? तशी काही शंका वाटतीये? नाही, आता 2000 रुपयाच्या नोटा हा ज्याच्याकडे आहेत हा त्यांनी त्या भरून द्याव्यात, हाच त्यातला अर्थ आहे. आता यावेळी म्हणजे अचानक नोटबंदी जशी शॉकिंग केली 8 वाजता की उद्या सकाळपासून रद्द, हा तसं काय ह्याच्यात दिसत नाही या गोष्टीत. हा हा पण नोटबंदीने फार देशाचं नुकसान केलं, हा देशाची प्रगती खुंटली. हा अनेक अर्थकारणातले विषय जे सामान्य माणसांना, गोरगरीब नागरिकांना कळत नाहीत, हा. असे अनेक दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाले. बर आता पुन्हा 2000 रुपयाची मोठी नोट बंदी करून हा आता त्याचाही परिणाम कदाचित होऊ शकेल जर मार्केटमध्ये. तुम्हाला काय वाटतं सर, याचा काय परिणाम होईल? सर्वसामान्यांवर याचा परिणाम होईल? काळ्या बाजारात ज्यांनी साठवणूक केलेली आहे कमी जागेमध्ये 2000 नोटांची, त्यांचा तो बाहेर येईल? देशाला त्याचा फायदा होईल की तोटा होईल? तुमचं अनालिसिस, तुम्ही अर्थमंत्री आहात, तुमचा खूप चांगला अभ्यास आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. याचे परिणाम काय होतील? कोणत्याही नोटबंदीचा परिणाम हा देशातला काळा पैसा बाहेर यावा यासाठी असते. परंतु यावेळी मी मगाशी म्हटलं तसं या 2000 रुपयाच्या नोटाच लोकांकडे नाहीये. हा हा जर कोणी साठवून ठेवलेल्या असतील हा तर त्याला आता त्या 30 सप्टेंबर का काही मुदत दिलेली आहे, होय तोपर्यंत त्या बँकेत भरायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा हा त्यामुळं एक होईल की मोठ्या प्रमाणामध्ये जर पैसे परत आले, मी मगाशी म्हटलं हिशेब मिळाला पाहिजे, होय होय आणि मग उरलेले जे पैसे बाहेर आहेत बाजारात, हा हा हे पैसे जर बँकेत भरले गेले हा
तर त्या पैशाचं ट्रॅकिंग होईल, मनी ट्रॅकिंग होईल हा आणि हा त्याचा परिणाम काळा पैसा कमी होण्यात होईल बर, असं आपण गृहीत धरूया. पण नक्कीच. काय आहे, हे हा. सरकार अशा माहित्या ज्यावेळी येतात हा हा त्यावेळी त्या लोकांना डिस्क्लोज करत नाही. बरोबर. त्यामुळे किमान आज नोटा किती मार्केटमध्ये आहेत, किती खरंय. शेवटी एंड होताना 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत वर्ग होतात, याचा याची हिशेब आता देणं सरकारने दिली पाहिजे. खरंय, मग याचा हिशेब कधीतरी मिळाला 6 महिन्यांनी कोणीतरी माहितीच्या अधिकारात विचारतं, हा तोपर्यंत ती माहिती इरिलेव्हंट होऊन जाते, लोक पुढे गेलेली असतात. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील होते. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोललात.